ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर। आजपासून खात्यात 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यात येत होतं की आजच्या खात्यावरती नमोचा हप्ता येणार, उद्या तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता होणार, काल तुमच्या खात्यावर नमोचा हप्ता जमा झाला, परंतु तुम्ही प्रत्यक्षामध्ये जर का पाहायला गेलं तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपयासुद्धा जमा झालेला नाही। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, पात्र शेतकरी बंधूंच्या खात्यावरती नमोचा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून हे रात्री 12 वाजेपर्यंत वाटप चालणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, रात्री 12 वाजेपर्यंत हे पूर्णपणे आजपासूनच या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे। आता कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, यामध्ये तुम्ही पात्र आहात का तुम्ही अपात्र झालाय, तुमच्या जिल्ह्याचे नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येते का, नेमकं हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। जर का या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांना जमा होणार आहे। तर आता चला, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी अपात्र राहणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी सर्वप्रथम या ठिकाणी देण्यात आलेली आहे, A to Z माहिती आपण या शेतकरी बांधवांनो एक एक करून सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की महाराष्ट्र न्यूज चॅनल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, तसेच व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर पुढच्या बातमीकडे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान यांनी स्पष्टपणे निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे की नमो शेतकरीचा 9वा प्लस 10वा हप्ता आजपासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांना यामध्ये एक अट देखील दाखवलेली आहे, ते म्हणजे की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोच्या योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात असं देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील इतका विलंब का झाला, मग खरोखरच राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्यासोबत 10वा हप्ता जमा होणार का? तर होय शेतकरी मित्रांनो, आज सकाळपासूनच म्हणजे की 10 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत हा वाटप चालणार आहे आणि तुमच्या खात्यावरती पूर्णपणे एकत्रितपणे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता हे एकत्रितपणे 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, या 17 जिल्ह्यामधील कोणत्या एका जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBT प्रणालीद्वारे तुमच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे। आज होणार म्हणजेच की देखील लक्षात घ्या। तर चला, कोणती जिल्हे आहे, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहे, संपूर्ण माहिती आता सविस्तरपणे जाणून घेऊया। असाल तर तुम्ही सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर का तुम्ही अपात्र असाल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेतील मागील हप्ते जमा झाले असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। मागील हप्ते म्हणजेच की 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता जमा झाला असेल, 6वा जमा झाला असेल, PM किसानचे सुद्धा 23वा 22वा आणि 21वा असेल, तर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले असे शेतकरी बांधव यासाठी अपात्र नाही तर पात्र असणार आहे। आता तुम्ही म्हणाल की नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणार, मग PM किसान योजनेचं यामध्ये काय? तर शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची ही योजना सुरू केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या या ठिकाणी मोठा लाभ मिळत असतो। परंतु लक्षात घ्या की तुम्हाला 9वा प्लस 10वा हप्ता 17 जिल्ह्यात मिळणार आहे। 17 जिल्ह्यांची यादीसुद्धा निदर्शनात आलेली आहे, म्हणून लक्षात घ्या की यादी पुढे 1-2 मिनिटात तुम्हाला माहीतच पडणार आहे। परंतु एक लक्षात घ्या की त्या अगोदर तुम्हाला काही कामे करायची आहेत। ती कामे म्हणजे की नमो शेतकरी जे हप्ता तुम्हाला पाहिजे असेल, पात्र असाल तर तुम्हाला 5 शेतकरी बांधवांनो KYC अनेक शेतकरी बांधवांची KYC पूर्ण देखील आहे आणि अनेक शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण देखील आहे। जर का शेतकरी बांधवांनो
तुम्ही देखील असं वाटत असेल की तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झालेला पाहिजे, तर लक्षात घ्या की तुमची KYC अद्याप देखील पूर्ण असणे अतिशय आवश्यक नाही. तुम्हाला पूर्ण करावीच आहे. जे बांधवांनी KYC पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं. जे शेतकरी बांधव आधार खात्याशी लिंक करतील त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब ठरणार आहे. ही कामे अत्यंत महत्त्वाची आहे. ही कामे पार पाडा तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो येणारा हप्ता आहे तो लवकरात लवकर भेटेल. तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, उर्वरित काही मनात शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.